या सभागृहामध्ये अनेक कार्यक्रम झाले असतील, पण मला असं वाटतं की हा कार्यक्रम वर्षानुवर्ष उपस्थित असणाऱ्यांच्याही स्मरणात राहील. हजारो लोक ऑनलाईन हा कार्यक्रम पाहत आहेत, त्यांच्याही लक्षात राहील. आणि उद्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या जे वाचतील आणि पाहतील त्यांच्या स्मरणात राहील असा एक अतिशय वृद्ध कार्यक्रम आहे, ज्याने आयुष्यभर या समाजाची सेवा केली. सेवेपेक्षाही नेतृत्व दिलं. सेवा ही महत्त्वाची असतेच, परंतु अनेकांना नेतृत्व देणं, काही नवीन विचार मांडणं, त्या विचाराचे निर्णय करून घेणं. मी अगदी त्या निर्णयाचाच 1-2 वाक्यामध्ये उल्लेख करणार आहे. असं ज्याने आयुष्यभर केलं, म्हणजे अगदी नोकरीला जाणाऱ्या महिलांसाठी पाळणाघर असली पाहिजेत असा सरकारी निर्णय प्रतिभाताईंच्या आग्रहामुळे ह्या देशामध्ये झाला. तर असे अनेक निर्णय ज्यांनी करून घेतले आपल्या राजकीय शक्तीच्या आधारे, आपल्या इच्छाशक्तीच्या आधारे. अशा या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यावर भारताची प्रतिभा नावाचं पुस्तक तयार झालं. पुणे परिवार ट्रस्टच्या वतीने याचा प्रकाशनाचा विषय बरेच दिवस चालला होता. वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन समोर येत होती की घरी जाऊन कार्यक्रम करावा का, कारण आपण आता त्यांची शारीरिक स्थिती पाहतो आहे. मी शेजारीच बसलेला असल्यामुळे त्यांच्या शारीरिक स्थितीकडे बघून माझीही तगमग होत होती की म्हणावं का ताईंना की कारण प्रकाशन झालं आहे, तुम्ही आता घरी त्यांना घेऊन जायला हरकत नाही. पण प्रतिभाताईंना पाहिलं असं म्हणणार नाही, कारण ते भाग्य त्या काळात आम्ही राजकीय क्षेत्रात नव्हतो. पण प्रतिभाताईंना जे वाचलं, त्या वाचनातून मी असं जरी फॉर्मॅलिटी म्हणून ताईंना म्हटलं असतं तरी ताई मला असं म्हणालं असतं की त्यांना ते आवडणार नाही. ज्या प्रकारचं सामाजिक आणि राजकीय कल्चर त्यांनी या राज्यामध्ये, देशामध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, त्यात आपला कार्यभाग झाला, निघून जा असं जे राजकीय देतात, सॉरी मला उशीर होतं, मी निघतो असं म्हणून आमचे सगळे एक करत निघून जातात. तसं त्यांचं कल्चर नाही आहे मला माहिती असल्यामुळे मी काय ताईंना हे म्हणण्याचं धाडस केलं नाही. म्हटलं पटापट कार्यक्रम पुढे सरकू. त्या पटापट सरकवण्यामध्ये व्यासपीठावरच्या सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर, बऱ्याच वेळेला सभागृहात समोर खूप मान्यवर उपस्थित असतात, ते कार्यक्रमाचा भाग म्हणून समोर बसलेले असतात. असे सभागृहातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मला असं वाटतं की प्रतिभाताईंबद्दल आपण बोलण्याची पण आवश्यकता नाही, इतकं आपल्याला माहिती असतानाही ज्यांनी बरोबर काम केलं अशा ज्येष्ठ पत्रकार भावेंनीसुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुजुमदार सरांनी खूप आठवणी मांडल्या, कारण त्यांना त्यांचा सहवास मिळाला. मी ज्यावेळेला पुस्तकाचं प्रकाशनाला कोणाला बोलवावं, एकदा प्रस्ताव असा होता की मुख्यमंत्र्यांना असं म्हणावं की आपण त्यांच्या घरी जाऊन प्रकाशन करू. पण सध्या मुख्यमंत्र्यांची 5 राज्यातल्या निवडणुका आणि सगळं इतकी धावपळ सुरू आहे, तर ते म्हणाले की मी वेळ काढतो, एखाद्या हॉलमध्येच करू. पण आयोजकांचं म्हणणं होतं की हे लवकर व्हायला पाहिजे. लवकर व्हायला पाहिजे कोणाच्या हस्ते करावं, म्हणून मग पुण्यामध्ये मी नावांचा विचार करत असताना मला मुजुमदार सरांचं नाव आठवलं. आणि आता इथे आल्यानंतर वयातलं अंतर असूनही आमचे खूप एकमेकाची चेष्टामस्करी चालते, कारण आम्ही एका जिल्ह्यातले आहोत, तालुकाही आमचा लागूनच आहे. तर मी म्हटलं की त्या तोला मोलाचं व्यक्तिमत्व मला हवं होतं. ते म्हणाले तोलाचं आहे पण मोलाचं आहे की नाही माहिती नाही. म्हटलं तुम्ही तोलाचं आहे एवढंसुद्धा पुरेसं आहे, कारण यांचा सत्कार, यांचं पुस्तक प्रकाशन अशाच हस्ते करायला लागेल. एकतर आमच्यासारखे राजकीय नेते की ज्यांचं काही कर्तृत्व नसताना ते राजकारणात येतात, मंत्री होतात, त्यामुळे त्यांना अधिकार मिळतो. आता मी व्यासपीठावर काय आहे तर मी मंत्री म्हणून आहे, किंवा असं व्यक्तिमत्व मुजुमदार सरांसारखं की ज्यांचा तो अधिकार आहे. आणि त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित मुजुमदार सर, स्वाभाविकपणे आदरणीय प्रतिभाताई आणि सर्व मान्यवर, पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी ज्या पुणे परिवाराने धावपळ केली आणि प्रामुख्याने परदेशी सर आणि त्यांच्या टीमने हा कार्यक्रम घडवून आणला, त्याने ही पण घोषणा केली हे पुस्तक मुलींपर्यंत जावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माहीत नाही त्यांनी काय योजना केली आहे, कारण महाराष्ट्रामध्ये शाळेला एक पुस्तक जरी द्यायचं म्हटलं तर, कारण मुलांची संख्या शालेय आपली 2.5 कोटीची आहे
आणि शाळासुद्धा ज्यांना आपण अनुदान देतो किंवा परवानगी देतो अशी संख्या जवळजवळ 85,000पर्यंत आहे. दुसरी कॉलेजेस म्हटली, ज्याला कॉलेजमधल्या मुलींना देऊ एक एक, तरीसुद्धा आमची कॉलेजेस 6,000 आहेत. त्यामुळे त्यांची काय योजना आहे बघतो. परंतु ॲडव्होकेट प्रताप परदेशींनी हे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतरचा मनोदय पण मांडला आहे की हे आता लोकांनी वाचलं पाहिजे, प्रामुख्याने मुलीने वाचलं पाहिजे, महिलांनी वाचलं पाहिजे. ते का वाचलं पाहिजे, इथल्या फक्त 3-4 मोठ्या व्यक्तिमत्वांनी त्यांच्याबद्दल ते लिहिलं. ते एक दोन वाक्यच वाचतो. समजा पद्मश्री डॉक्टर DY पाटलांनी मांडलं. काय त्यांनी लिहिलं, जगात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि मंगल आहे त्या सर्वांचा एकत्रित सहवास कुठे पाहायचा असेल तर फारच थोडी व्यक्तिमत्व अशी असतात जिथे या सर्व उदात्त मानवी गुणांचा सहवास असतोच. आज देशामध्ये अशा थोड्या व्यक्ती आहेत ज्यांच्या व्यक्तिमत्वाने जीवनाचे आदर्श निर्माण केले जातात. अशा व्यक्तिमत्वांमध्ये सौ प्रतिभाताई देवीसिंह शेखावत म्हणजे आपल्या प्रतिभाताईंचं नाव अत्यंत आदराने घ्यावं लागेल असे DY पाटील म्हणतात. DY पाटील पुढे असं म्हणतात की रोजची उगवलेली सकाळ जशी प्रसन्न वाटते, पारोशी वाटत नाही. प्रतिभाताईंच्या जीवनाला उपमा द्यायची झाली तर हीच उपमा देईल, रोजची प्रसन्न सकाळ म्हणजे प्रतिभाताई. आता असं ज्यांनी आपल्या अनुभवातून लिहिलेलं आहे ते आपल्या अधिकाधिक मुलींना, महिलांना वाचायला मिळावं अशा कल्पनेने खरं म्हणजे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा घाट आपण घातला आणि हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शासन म्हणून पण आम्ही प्रयत्न करू. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लिहितात, महाराष्ट्रात समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी दलितांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळ, मलाही नव्याने कळलं की हा त्यांचा आग्रह, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, तसेच महिलांच्या उन्नतीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळ ज्याला माविम म्हणतात, असे उपक्रम सुरू केले. हे एक लँडमार्क आहे खरं म्हणजे. त्यांच्या या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना उन्नतीचा नवा मार्ग मिळाला. राजस्थानच्या राज्यपाल असताना त्यांनी शेकडो युद्ध विधवांचे प्रश्न आपुलकीने सोडवले. राज्यपाल म्हणून जाऊन आरामात राहायचं, मुख्यमंत्र्यांची फाईल आली की वाचून म्हणायचं की जरा नंतर सही करते, तर तिथे राहून त्यांनी युद्ध विधवांचे प्रश्न आपुलकीने सोडवले. कारण आपल्याला माहिती आहे की बॉर्डर स्टेट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर घराघरात सैनिक आहेत, ते सैन्यामध्ये मारलेही जातात. तर युद्ध विधवांचे प्रश्न आपुलकीने सोडवले. लोकसभेत असताना शेतकरी महिलांना ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची सबसिडी मिळून दिली. इथं मलाच हे वाचून यातले लँडमार्क्स लिहून काढावे लागतील की ह्या देशातला शेतकरी तेव्हाच जगेल ज्यावेळेला पाण्याचं नियोजन त्याला शिकवलं जाईल. आणि त्या पाण्याच्या नियोजनामध्ये तो पाईपने पाणी सोडतो, पाटाने पाणी सोडतो, त्याच्याऐवजी त्याने ठिबकने सोडलं पाहिजे. यात महिलांना ठिबक द्या असा त्याने आग्रह धरला. जळगाव येथे सुसज्ज रुग्णालयाची स्थापना करण्याबरोबर त्याने अंधांसाठी संस्थाकडून त्यांना जीवन जगण्याची नवी दिशा दिली. मगाशी म्हटल्याप्रमाणे देशामध्ये महिलांसाठी पाळणाघर योजना सुरू केली. राष्ट्रपती आणि तिन्ही दलाच्या प्रमुख या नात्याने जवानांचे मनोबल उचवण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. वयाच्या 84व्या वर्षी सुखोई फायटर प्लेनमधून भरारी मारणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. 33 जणांची, आपल्याला माहिती आहे की फायनली फाशी ही राष्ट्रपतीच्या सहीने होते. अगदी आपल्या गावात जरी एखाद्याने गुन्हा केला तर ती अल्टिमेट फाशी जाते राष्ट्रपतींच्या सहीसाठी. त्यातल्या 23 जणांची फाशी रद्द करून त्यांचं जन्मठेपेत रूपांतर केलं. एकूण 15 पुस्तकं त्यांनी लिहिली असे अशोक चव्हाण म्हणतात. आता प्रामुख्याने गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकरांनी काय लिहिलं आहे ते वाचून मी माझं बोलणं संपवतो. लता दिदी असं म्हणतात की प्रत्यक्ष भेटीत त्यांचा स्वभाव मला अतिशय साधा सरळ वाटला. त्यांच्या वागण्या बोलण्याला अहंकाराचा स्पर्श नव्हता, त्यात कोणतेही डावपेच नव्हते. मला हे रामराज्यातलं काही वर्णन वाचताना वाटलं, कारण यातलं आम्हाला काहीच सध्या दिसत नाही आहे. तर त्यांनी लिहिलं की प्रत्यक्ष भेटीत त्यांचा स्वभाव मला अतिशय साधा सरळ वाटला. त्यांच्या वागण्या बोलण्याला अहंकाराचा स्पर्श नव्हता, त्यात कोणतेही डावपेच नव्हते. अरे वा, डावपेच नव्हते तरी ते राजकारणात होत्या. मला त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शक वाटले अशा लता दिली लिहितात. वगैरे 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 अशी बरेच जणं लिहिलं आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक हे अतिशय उपयोगी आहे. अनेकांच्या बोलण्यातून आता म्हटल्याप्रमाणे मार्मिक आहे. असंही जगता येतं असं वाटायला लावणार आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे आग्रहाने आपण हा कार्यक्रम म्हटला. आणि मगाशी वजुंदार सरांना पुन्हा एकदा आमच्या चेष्टा मस्करीत म्हटलं की अहो, ज्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करावा असे पायच संपत चाललेले आहेत. त्यामुळे तरुणांना दोष देण्याच्या ऐवजी
ते पाय जरा जास्त डेव्हलप केले पाहिजेत. तर ते वाकायचं कोणा पुढे, ह्याच्यापुढे काय वागतो, हे माहिती आहे मला, रात्री काय करतो. असं व्यक्तिमत्व अतिशय सोज्वळ ज्यांनी आयुष्यभर जगलं, अशा प्रतिभाताईंच्या ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्यासाठी धडपड करणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अधिकाधिक जणांच्या हातात हे पुस्तक जाईल असा प्रयत्न करेन, असा संकल्प मांडून माझं बोलणं संपवलं.